वर करू थोडं बरोबर आले तुझे किती ऍडजस्ट करते ना ऑनलाईन शिष्यवृत्ती क्लास इयत्ता 8वी स्कॉलरशिप मध्ये सहभागी झालेल्या अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी, पालक यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। आज आपण मराठी या विषयामध्ये संवाद व त्यावर आधारित असणारे जे काही प्रश्न आहेत या घटकाचा मराठी स्कॉलरशिपच्या अंतर्गत विचार करणार आहोत। मराठी हा विषय जर म्हटला तर स्कॉलरशिप मध्ये वेगवेगळे जे काही घटक असतात त्या वेगवेगळ्या घटकांचा आपल्याला योग्य पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं असतं। यामध्ये आजच्या तासाला आपण संवाद व त्यावर आधारित असणारे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांचा विचार आपण या तासाला करणार आहोत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं का संवाद कशाला म्हणायचं, जेव्हा दोन किंवा दोन्हीपेक्षा जास्त व्यक्तींचं संभाषण होत असतं याला थोडक्यात आपण संवाद असं म्हटलं जात असतं। मग संवाद होत असताना आपण कुटुंबामध्ये राहत असतो, आपला भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, वडील असेल, आपल्यामध्ये सुद्धा जी घरात चर्चा होते याला सुद्धा थोडक्यात आपण संवाद असे या ठिकाणी म्हटलं जात असतं। मग ही संकल्पना लक्षात ठेवत असताना कधी कुटुंबातला प्रसंग असू शकतो, कधी एखादा सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी असू शकतो, त्यामध्ये सुद्धा दोन किंवा दोन्हीपेक्षा जास्त लोक सहभागी झालेले आपल्याला पाहावयास मिळत असतात। थोडक्यात संवाद म्हणजे नेमकी काय, का आपण एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर जे आपण बोलत असतो, जी विचारांची देवाणघेवाण करत असतो त्यालाच आपण संवाद असं म्हटलं जात असतं। मग संवादामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, त्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट का संवाद कोठे झाला आहे। आपण जेव्हा संवादाचा परिचय हा परीक्षेला दिला जात असतो, परिचय दिल्यानंतर त्यामध्ये असणारे बारकावे नेमके कोणते आहेत, आपल्याला कोणत्या गोष्टींचं आकलन होणं अभिप्रेत आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा। परंतु हा विचार करत असताना प्रत्येक गोष्टीला काही महत्वाचे मुद्दे असतात, त्या मुद्द्यांचं आपण सिंहावलोकन करणं गरजेचं आहे। यामध्ये पहिला मुद्दा आपला आहे का संवाद कोठे झाला आहे, म्हणजे त्याचं ठिकाण नेमकी कोणतं आहे त्याचाही विचार आपण करावा। नंबर 2 चा जो काही मुद्दा आहे का संवाद केव्हा झाला, सकाळी झाला, दुपारी झाला, संध्याकाळी झाला का रात्रीच्या वेळेस झाला, या सगळ्यांचा विचार आपण योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। म्हणून हाही मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बऱ्याच मुलांना सकाळ, दुपार आणि रात्र ही संकल्पना माहित असते, पण सायंकाळ म्हणजे काय ह्याही गोष्टींचा विचार आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर संवाद नेमकी कोणाकोणामध्ये झाला, संवादामध्ये नेमकी किती व्यक्ती आहेत, कुणाबरोबर ते बोलत आहे यांचा विचार आपण करणं गरजेचं आहे। कधी संवादामध्ये 2 व्यक्ती असू शकतात, कधी 3 व्यक्ती असू शकतात, कधी 4 व्यक्ती असू शकतात, कधी 5, 6, 7, 8, 9, 10 व्यक्तीपर्यंत व्यक्ती आपल्याला पाहावयास मिळतात। म्हणून दिलेला संवाद वाचताना अत्यंत काळजीपूर्वक, विचारपूर्वक तो वाचणे गरजेचं आहे। त्यामध्ये असणाऱ्या व्यक्तिरेखा किती आहेत यांचाही विचार आपण यातून करावा। संवादाचा विषय नेमकी कोणता आहे हा आपल्याला ओळखता आला पाहिजे। एखादा संवाद दिलेला आहे म्हणजेच काय परिच्छेद आपल्याला दिलेला आहे, त्या परिच्छेदाचं शीर्षक, त्याचं नाव काय आहे हे आपल्याला शोधता येणं
गरजेचं आहे. यानंतर यामध्ये असणारे अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत. प्रथमतः दिलेला संवाद काळजीपूर्वक आपण वाचणे गरजेचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट का दिलेला जो काही संवाद आहे हा संवाद आपण काळजीपूर्वक वाचावा. काही मुलं वाचन करत असतात, फक्त वाचायचं म्हणून वाचतात, तर असं वाचन करून परीक्षेला चालणार नाही. एकदम सावकाशपणे त्या ओळींचा अर्थ आपल्याला कसा समजेल याचाही विचार आपण करणे गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे का संवादाचं स्थळ, म्हणजे एखादी घटना कुठं झालेली आहे, गावामध्ये झालेली आहे, शहरामध्ये झालेले आहे, एखाद्या वाडी वस्तीवरती झालेले आहे, रस्त्याच्या कडेला कुठेतरी झालेले आहे. यासाठी आपल्याला स्थळ म्हणजे ठिकाण, ज्या ठिकाणी एखादी घटना घडली, एखादा प्रसंग घडलेला आहे, ते ठिकाण आपण परिच्छेदामध्ये कोणतं आलेलं आहे याचाही विचार करावा. पुढचा जो काही मुद्दा आहे, दिलेल्या संवादात वेळ आहे का हे समजून घेणे. कधी कधी बऱ्याच वेळा आपल्याला काही शब्द दिले जात असतात का सायंकाळी, शुभ सकाळी, पण हे शब्द आपल्याला कळले पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला वेळ म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात एकच असतं, घड्याळात 1 2 3 4, परंतु ती वेळ त्याच पद्धतीने विचारली जाईल असं नाही. मराठीमध्ये शब्द प्रयोगांचा सुद्धा वापर तिथे केला जात असतो. म्हणून त्या बेसिक ज्या काही गोष्टी आहेत यांचा आपण व्यवस्थितपणे त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, दिलेल्या परिच्छेदामध्ये व्यक्ती कोणकोणत्या आहेत, त्यांची नावं नेमकी कोणती आहे. आपण परिच्छेद वाचल्यानंतर जेव्हा परीक्षा असते ना, परीक्षेचा पेपर काढणारे शिक्षक वृंद किंवा जे तज्ञ व्यक्ती फार हुशार असतात. मुलांचा बऱ्याच वेळा संभ्रम व्हावा, मुलांचं कन्फ्युज व्हावं म्हणून बऱ्याच वेळा काही ठिकाणी आपल्याला सर्वनामं वापरलेली दिसतात. मग सर्वनामं कशाला म्हणतात? मराठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग उदाहरणार्थ विचार जर केला, नाम म्हणजे काय, दीपक हे नाम आहे, पण परिच्छेदामध्ये कधी तो हा शब्द वापरू शकतात, कधी एखादे जर सोनाली नाव असेल तर ती हे शब्द वापरू शकतात. मग त्यावेळेस आपल्याला ह्या शब्दांच्या जाती सुद्धा माहित असणं गरजेच्या आहे. म्हणून व्यक्तींची जी काही संख्या आहे ती नीट लक्षात ठेवावी. जे मुलांनी पेपरचं अनालिसिस करतात, झालेले पेपर सोडवतात, त्यामध्ये यावरती एक प्रश्न हा हमखास विचारला जात असतो, दिलेल्या परिच्छेदामध्ये एकूण व्यक्तींची संख्या किती आहे. मग आपल्याला ती व्यवस्थितरित्या मोजणे गरजेचं आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. पुढचा मुद्दा, तर्कज्ञानाचा वापर करून अचूक उत्तरांचा पर्याय आपण गोल करणे गरजेचा आहे. मग तर्कज्ञान म्हणजे काय? आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन नेमकी कसं झालेलं आहे, आपण त्या वाक्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मग उदाहरणार्थ एक वाक्य आपण घेऊया, राम हा हुशार मुलगा आहे. पहिला अर्थ काय होतो, राम हा खरंच वर्गातील हुशार मुलगा आहे. पण दुसरं वाक्य जर मी असं म्हणलो, राम हा वर्गातील फार हुशार मुलगा आहे, इथं जेव्हा शब्दांचा उच्चाराचा वेळ आपण देतो तेव्हा ट्रेस त्यावरती पडतो, तेव्हा निश्चितपणे कळतं का राम हा अति हुशार म्हणजे राम हा हुशार नाही. पण याही गोष्टींचा विचार आपण काळजीपूर्वक करणे गरजेचा आहे. प्रत्येक विधान वाचताना त्या विधानाचा भावार्थ नेमकी काय आहे हा समजून घेणं अपेक्षित आहे. संवादावर किमान 3 प्रश्न येतात. बऱ्याच जे काही स्कॉलरशिपचे विद्यार्थी असतात काय बेसिक गोष्टी माहीत नसतात, कारण सगळेच विद्यार्थ्यांना क्लासेस उपलब्ध असतात का? नाही. क्लासेस ज्या मुलांना उपलब्ध नाही त्यासाठी आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने हा एकदम स्तुत्य आणि कौतुकास्पद हा उपक्रम चालू केलेला आहे का खेडे गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापनाद्वारे शिक्षण हे घेता यावं. आपल्या खेडे गावातील विद्यार्थी हे सुद्धा स्कॉलरशिप मध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रावीण्य प्राप्त करणं गरजेचं आहे.
म्हणून हा सुरू केलेला एक चांगला उपक्रम आहे. यामध्ये असणारे जे काही किमान प्रश्न आहेत, हे 3 प्रश्न आपल्याला परीक्षेला एक्झामला विचारले जात असतात. दिलेला संवाद हा 2 वेळेस वाचावा. एकदा वाचल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात का? नाही कळत. पण काही मुलं हुशार असतात, काही मुलं काही अभ्यास कमी करतात, सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखी असते, परंतु त्याचा वापर आपण कसा करून घेतो यावरती गोष्टी अवलंबून असतात. म्हणून सगळ्यांना एक महत्वाची सूचना आहे का संवाद वाचताना तो 2 वेळेस वाचन करणं गरजेचं आहे. आणि आपल्या हातामध्ये एक पेन्सिल असावी. त्या पेन्सिल का असावी? आपल्याला जे महत्वाचं वाटतंय तिथं अधोरेखित जर करून ठेवलं, त्यानंतर आपण उत्तर जे काही परिच्छेदातले 3 प्रश्न असतात ते वाचायचे आहे. बऱ्याच वेळा मुलं करतात काय, परिच्छेद वाचतच नाही सुरुवातीला, प्रथमतः प्रश्न वाचतात आणि त्यानंतर परिच्छेद वाचायला सुरुवात करत असतात. वेळ इथं बऱ्याच वेळा आपला वाया जात असतो. म्हणून सगळ्यांनी प्रथमतः हा परिच्छेदच वाचला पाहिजे आणि त्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर त्याचं उत्तर काय आहे परिच्छेदामध्ये हे आपल्याला पटकन समजण्यास मदत होत असते. पण ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आता तुम्ही सगळे विद्यार्थी म्हणणार, सर 8वी पर्यंत आम्ही हे सगळं शिकलो, बरोबर आहे. परंतु जेव्हा स्कॉलरशिपचा विचार आपण करत असतो, शिष्यवृत्ती परीक्षेचा विचार करतो, तेव्हा मात्र ह्या बेसिक ज्या काही गोष्टी आहेत यांचा आपण विचार करत नाही आणि आपण तसाच पेपर फक्त गोल करण्याचं काम करत असतो. म्हणून असं न करता पेपरमध्ये जे काही प्रत्येक घटकानुसार ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या महत्वाच्या सूचनांचं पालन जो विद्यार्थी करतो त्या विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिकेमध्ये कोणतीच अडचण येत नाही. बऱ्याच मुलांचा एक प्रश्न असतो, सर खूप अभ्यास केला होता, पेपरही खूप छान मला गेला, पण रिझल्ट आल्यानंतर कळतं आपल्याला मार्क कमी पडले. याचं कारण नेमकी काय आहे हे सुरुवातीला आपण शोधणं गरजेचं आहे. वेळ निघून गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा आपण त्या सगळ्या गोष्टी त्या अगोदर शोधणं गरजेचं आहे. म्हणून या जे असणारे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत या महत्वाच्या मुद्द्यांचा आपण या माध्यमातून विचार करणं गरजेचं आहे. संवादावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यावरती असणाऱ्या महत्वाच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या महत्वाच्या गोष्टींचा आपण या माध्यमातून विचार हा आपल्याला केलेला पाहावयास मिळत आहे. त्या सगळ्या घटकांचा विचार करत असताना त्यामध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत या वेगवेगळ्या संकल्पनांचा विचार आपल्याला या माध्यमातून करण्यास मदत होत आहे. इथे एक संवाद आपण घेऊ आणि त्या संवादाद्वारे कसं आपण वाचन केलं पाहिजे, त्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचा आपण विचार करूया. आता इथं दिलेला जो काही संवाद म्हणजे याला आपण परिच्छेद असं म्हणतो, आपण याचं वाचन करूया. अहो अण्णा, तुम्ही मुलगा यायची वाट पाहू नका, चला उचला आबांना. अरे तात्या, आपण कसा निर्णय घ्यायचा? अण्णा, दादाला खूप उशीर होणार आहे, आम्ही आहोत बरोबर, पण चला लवकर, दिवे लागणीची वेळ झाली. बरं, आता इथं सगळ्यात महत्वाचं जे मुलं वाचन करतात इथे एक महत्वाची गोष्ट आहे, दिवे लागण्याची वेळ. म्हणजे या वाचन करताना या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. बरं शांता, हे घ्या तात्या पैसे, पोरांना पाठवलं होतं गेल्या महिन्यात. अगं आई आहेत माझ्याकडं, तू नको काळजी करू. असावं जास्त कमी दवाखान्याचं काम आहे. नको धोंडून आणा, तुम्ही चला, घ्या माझ्या गाडीत. अगं शांता, तू तुझ्या घरी जा, मी जावई बापूंच्या गाडीतून यांना घेऊन जातो. अगं तू कशाला? आम्ही आहोत ना, तू घरीच थांब. तात्या, अण्णा तुम्ही जा बरं यांच्या बरोबर, आई म्हणाली. हा जो काही दिलेला जो काही आपल्याला जो संवाद आहे या संवादावरून एक गोष्ट आपल्याला कळण्यास मदत होत असते का दिलेल्या जो काही प्रसंग आहे या प्रसंगाचं जे काही वर्णन आहे हे आपल्याला या माध्यमातून केलेलं पाहावयास मिळत आहे. पण यावर आधारित असणारे प्रश्न आपण बघणार आहे. पण तत्पूर्वी हा परिच्छेद सुद्धा आपण पुन्हा एकदा वाचायचा आहे. का वाचायचा आहे
एकदा वाचल्यानंतर लगेच सगळ्या गोष्टी कुणालाही समजत नाही, त्यातले बारकावे आपल्याला समजत नाही. सगळ्या मुलांनी दिलेला जो काही संवादाचा परिचय आहे हा पुन्हा वाचायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही सगळे जे काही विद्यार्थी आहेत हा सगळे जण वाचणार आहे. यावरती नेमकी प्रश्न कोणते येतात याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. संवादावर आधारित आपल्याला स्कॉलरशिप मध्ये 3 प्रश्न येतात आणि या 3 प्रश्नांचा विचार जर केला तर त्याला मार्क असतात 6. या 6 मार्कांचा विचार आपल्याला करायचा आहे. हे 6 मार्क अत्यंत महत्वाचे आहेत, कारण मराठी विषयामध्ये आपल्याला मार्क कमी होता कामा नये, कारण ती आपली मातृभाषा आहे. एक वेळेस गणितात एखादं सूत्र आपलं आलं उत्तर चुकू शकतो, पण मराठीमध्ये व्यवस्थित जर प्रश्नाचं आकलन झालं असेल तर एकही उत्तर चुकत नाही. इथं आता आपल्याला 3 संवादावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. बघा बरं, प्रश्न क्रमांक 1, वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे. यासाठी आपल्याला तो पूर्ण परिचय व्यवस्थित वाचलेला पाहिजे. त्यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती आलेल्या आहेत त्याखाली अंडरलाईन करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न, वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला आहे. ठिकाणी कोणते आलं हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणून त्यासाठी परिचयामध्ये मी सुरुवातीला सांगितलं होतं का काही ठिकाणी फक्त सकाळ, दुपार, संध्याकाळ हे शब्द देतात असं नाही. कधी कधी शब्द येतो का दिवे लावण्याची वेळ झाली, म्हणजे दिवा आपण कधी लावत असतो, संध्याकाळच्या वेळेस दिवा लावतो. कडूस पडण्याची वेळ झाली, कडूस म्हणजे काय, अंधार, अंधार पडण्याची वेळ झाली. त्या बेसिक ज्या काही मराठीतल्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तिसरा जो काही प्रश्न आहे, वरील संवादाची वेळ कोणती आहे. सगळ्यात महत्वाचं, दिलेला जो काही संवादाचा परिच्छेद आहे यामध्ये झालेला संवाद आणि की कोणत्या वेळेत झालाय हाही मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे 3 प्रश्नांचा आपण विचार करत असताना त्यांचे उत्तर आपण कशा पद्धतीने सोडवणं गरजेचं आहे याचा विचार करूया. वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 5, नंतर पर्याय क्रमांक 2 आहे 7, पर्याय क्रमांक 3 आहे 4, पर्याय क्रमांक 4 आहे 6. बरेच मुलं काय करतात, जर समजलं नाही ना लगेच फक्त कोणता तरी याला गोल करून द्यायचा आणि पुढे निघून जायचं. असं करायचं नाही. पण आपल्याला या ठिकाणी हा जो काही संवादाचा परिचय आहे या संवादाच्या परिच्छेदाचा विचार या माध्यमातून करावा लागणार आहे. नेमकी यामध्ये किती जणांनी सहभाग घेतलेला आहे हे शोधत असताना आपल्याला व्यक्ती कोण कोण आलेल्या बघायच्या आहे. त्या व्यक्तींचा विचार या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. हा परिचय पुन्हा आपण दिलेला जो काय आहे यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा विचार करू. पहा, अहो अण्णा तुम्ही मुलगा यायची वाट पाहू नका, चला उचला आबांना. आता इथं अण्णा हे व्यक्ती आहे, त्यानंतर आबांना हे एक व्यक्ती आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यानंतर इथं पहा, अरे तात्या आपण कसा निर्णय घ्यायचा. आता काही जणांचं बऱ्याच वेळा इथं सुद्धा कन्फ्युज होणार आहे, आपण बघू ते सुद्धा. इथं तात्या तिसरी व्यक्ती आहे. अण्णा दादाला खूप उशीर होणार आहे. इथं दादाला उशीर काय म्हणून तिसर याला सुद्धा आपण अधोरेखित करायचं का, तर इथं दादा आलेला नाही. ज्या व्यक्ती तिथं प्रत्यक्ष आहे त्यांचाच विचार करायचा आहे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. आम्ही आहोत बरोबर, पण चला लवकर दिवे लावण्याची वेळ झाली. आता इथं सुद्धा एक महत्वाचा आपल्याला महत्वाची गोष्ट या माध्यमातून पाहावयास मिळत त्या ठिकाणी आहे. त्याचाही विचार आपण या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे. आता दिवे लावण्याची वेळ याच्या संदर्भात उत्तर प्रश्न आलाय त्याचाही विचार आपण करणार आहोत. बरं शांता, आता इथं पुन्हा एक व्यक्ती आलेली आहे. हे घ्या, तात्या एकदा आपण केलेलं आहे, पोरानं पाठवले होते गेल्या महिन्यात. अगं आई आहेत माझ्याकडं, तू नको काळजी करू. असावं जास्त कमी दवाखान्याचं काम आहे, नको धोंडू नाना. इथं दुसरं एक व्यक्तीचं नाव आलेलं आहे. धोंडू नाना हे सुद्धा एका व्यक्तीचं नाव दिसतंय.
तुम्ही चला घ्या माझ्या गाडीत. अगं शांता, तू तुझ्या घरी जा, मी जावई बापूंच्या गाडीतून यांना घेऊन जातो. आता काही मुलांचा इथं संभ्रम होऊ शकतो. इथं धोंडू नाव आले आणि इथं परत जावई बापू सुद्धा एक नाव या ठिकाणी आलेलं आहे. इथं सुद्धा बऱ्याच मुलांना संभ्रम होणार आहे. असं मी सांगतो काय करायचं. अगं तू कशाला, आम्ही आहोत ना, तू घरीच थांब. तात्या अण्णा तुम्ही जा बरं यांच्या बरोबर, आई म्हणाली. आता सगळ्यात महत्वाचं, इथं वाक्य जर व्यवस्थित वाचलं आपण का, असावं जास्त कमी दवाखान्याचं काम आहे. या ठिकाणी जी काही आई आहे तर ती पैशाचं देण्याचं या ठिकाणी सांगत आहे का दवाखान्याचं काम आहे, पैसे राहू द्या. नको धोंडू नाना, म्हणजे जावई बापू हा जो काही शब्द आहे हा धोंडू नाना यांच्यासाठी वापरलेला आहे. इथं 1, 2, 10 इथं एक शब्द आपल्याला दिलेला आहे का, अण्णा दादाला खूप उशीर होणार आहे. हा 3, 4, 5 इथं 2 प्रकारचे प्रश्न विचारतात. प्रश्न असा असतो, प्रत्यक्ष सहभाग झालेले व्यक्ती किती, असा प्रश्न आला तर उत्तर 5 येतं. आणि तिथं जर आपल्याला सांगितलं काय यामध्ये फक्त शब्दही दिला नाही त्यांनी, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या किती आहे, तर त्यावेळेस आपण ती संकल्पना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या इथं जो काही दिलेला जो काही प्रश्न आहे, या दिलेल्या प्रश्नाचा आपण या ठिकाणी जर विचार केला, वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे, मग याचं जे काही उत्तर आहे, हे उत्तर आपण जर बघितलं तर 2 पद्धतीने याचं उत्तर आपल्याला देता येत असतं. परंतु आपल्याला परीक्षेला एकच पर्याय हा त्या ठिकाणी परफेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणून याचं उत्तर लिहित असताना अण्णा नावाची व्यक्ती 1 झाली, तात्या नावाची व्यक्ती या ठिकाणी 2 त्या ठिकाणी झालेले आहे. दादाला खूप उशीर होणार आहे, म्हणजे दादा तिथं येणार आहे ऍक्च्युली. त्यानंतर आपल्याला इथं सगळ्यात महत्वाचं पुढं धोंडू नाना आणि शांता, म्हणजे यामध्ये असणारे आपल्याला एकूण व्यक्ती त्या 5 या ठिकाणी पाहावयास मिळतात. म्हणून पहिला जे काही प्रश्न या ठिकाणी आहे, आपल्याला 4 गोल दिले जात असतात परीक्षेला. त्या 4 गोलांचा आपल्याला विचार करायचा आहे. 1, 2, 3, 4. 4 मध्ये आपलं उत्तर इथे काय आहे, 5 हे उत्तर आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 चं जे काही वर्तुळ आहे ना, हे वर्तुळ आपण गोल व्यवस्थित करायचं आहे. या वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही. बऱ्याच मुलांना एक सवय असते, काही तर वर्तुळ आहे ना, या वर्तुळाच्या बाहेर इतकं गिरवत बसतात आणि मग आपलं उत्तर बरोबर असून सुद्धा चूक त्या ठिकाणी दिलं जात असत. ही एक जी काही खबरदारी आहे ती सगळ्या मुलांनी घेणं गरजेची आहे. यानंतर दुसरा आपला प्रश्न आहे का, वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला आहे. मग हा वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला याचा विचार करत असताना आपल्याला यामध्ये सुद्धा जो काही परिच्छेद आहे, काही दबा, आहो अण्णा तुम्ही मुलगा यायची वाट पाहू नका, चला उचला आबांना, म्हणजे त्यांच्याच घरी झालेला आहे. मग आपल्या याच्यामध्ये पर्याय आपण बघायचा काय आहे, धोंडू नानाच्या घरी, आबांच्या घरी, दवाखान्यात, जावई बापूच्या घरी. याचा विचार करत असताना पहिली गोष्ट, दवाखान्यात हा होऊ शकत नाही. हा जो काही पर्याय आहे हा पर्याय इथंच या ठिकाणी बाद. दुसरी गोष्ट, जावई बापूच्या घरी आहे का, नाही. त्यानंतर पुढे धोंडू नानाच्या घरी आहे का, नाही. स्वतः आबांच्याच घरी हा प्रसंग किंवा हा संवाद आपल्याला झालेला पाहावयास मिळतो. मग आपण इथं सुद्धा पुन्हा या ठिकाणी आपल्याला परीक्षेला जे काही 4 गोल वर्तुळ दिले जात असतात, यातलं पर्याय क्रमांक 2, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण व्यवस्थित त्याला पेनाने गोल करणं गरजेचं. काही मुलांना उत्तर येतं, पण काही मुलांची सवय असते टिक करायची सवय असते. बऱ्याच मुलांना ही टिक अशी सुद्धा चालत नाही. गोल जो काय आहे हा प्रॉपर त्या ठिकाणी रंगवणं गरजेचं आहे. तो अर्धा सुद्धा ठेवायचा नाही आणि त्या गोलच्या बाहेर सुद्धा जायचं नाही, ही पण गोष्ट महत्वाची आहे. तिसरा जो काही प्रश्न आहे, या तिसऱ्या प्रश्नाचा विचार करूया. वरील संवादाची वेळ कोणती आहे. आता वरील संवादाची वेळ कोणती आहे याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. इथं दिले सकाळ, दुपारी, संध्याकाळी, सांगता येत नाही. मग आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे, मराठीमध्ये काही शब्द असे असतात का आपल्याला इथं परिच्छेदामध्ये शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे का,
दिवे लावण्याची वेळ. दिवे लावण्याची वेळ. मग दिवे लावण्याची वेळ कधी असते आपण शोधलं पाहिजे. सांगता येत नाही. आपण होऊ शकतो का? नाही होऊ शकत. दिवे दुपारी लावतात का देवाला? नाही लावू शकत. साधा भाग आहे. त्यानंतर दिवे काही मुलं म्हणतील सर सकाळी पण काही लोक देवापुढे दिवा लावतात आणि संध्याकाळी पण लावतात. मग आता नेमकी उत्तर कोणतं लिहायचं आहे हाही प्रश्न बऱ्याच मुलांच्या संदर्भामध्ये निर्माण होत असतो. मग आपण परिच्छेद जर व्यवस्थित वाचलेला असला तर आपल्याला ती गोष्ट कळणार. दिवे लावण्याची वेळ झालेली आहे. त्याचे दोन अर्थ आहेत. एक देवापुढं लावतो तो दिवा आणि दुसरं लाईटचे प्रकाशाचे लावतात ते दिवे. मग आपण बघत असतो का बऱ्याच वेळा या देशाचा विचार जर केला तर 99% लोक संध्याकाळच्या वेळेस देवापुढं दिवा लावत असतात. याचं जे काही उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 3 संध्याकाळी हे याचं उत्तर या ठिकाणी येत असतं. संवादावर आधारित जे काही प्रश्न आहे ना हे प्रश्न जो मुलगा व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक वाचन करतो त्या मुलाचे 3 प्रश्न म्हणजे 6 मार्क त्याचे परफेक्ट आल्याशिवाय राहत नाही. पण जे मुलं वाचतच नाही कुठेतरी बऱ्याच मुलांना सवय असतं पहिल्याचं तिसरं दुसऱ्याचं चौथं तिसऱ्याचं पहिलं असं जे मुलं करतात त्यांचा एकही प्रश्न बरोबर येत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट का संवादावर आधारित जे काही प्रश्न आहेत यासाठी तुम्ही वाचन कसं करता त्या विधानांकडे तुम्ही कोणत्या अर्थाने बघतात त्यातले बारकावे नेमकी काय आहे हे जे मुलं समजून घेतात ना त्या मुलांना कोणतीही अडचण कोणतीही समस्या ही आपल्याला निर्माण होताना पाहावयास मिळत नाही. संवादावर आधारित आपण या ठिकाणी एक परिषद घेतलेला आहे. त्या परिषदावर असणारे प्रश्न कसे येतात याचाही आपण या माध्यमातून विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून एक परिषद आपण यावरती घेणार आहे. पण तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते का जेव्हा आपण संवादावर आधारित जे काही प्रश्न आहे इथे एक तुमच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये हा भाग तुमचा कव्हर झाला पाहिजे. यासाठी तुमचा सराव असणं गरजेचं आहे. तुम्ही किमान पेपर पर्यंत जुन्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे म्हणजे 2023 असेल 22 असेल